रूप केलं. सूर्योदय झाला म्हणजे काय काय घटना घडतात, जसं इथे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पहिला घटना कोणती? मावळवेद बरं का. दुसरी घटना कोणती? अद्वयाज्ञानी विकास. सगळ्या विश्वाचा आभास असलेल्या विश्वाचा मावळता म्हणजे नाहीसं करून टाकलं आणि अद्वय रूपी ब्रह्माचा आणखी विकास करतो. दुसरी घटना कोणती? अविद्याराशी गिळी ज्ञानाज्ञान आणि सुधीन करी ज्ञानी. अविद्यारूपी रात्रीमध्ये सगळे व्यवहार काय असतात. रात्र म्हणजे अविद्येला रात्र म्हटलेलं आहे. सूर्य उगवला म्हणजे रात्र संपते. आपल्या घरचा दिवा लावला म्हणजे रात्र संपते का? ही रात्र घालवण्याची शक्ती कोणात आहे? बाकी आहे प्रकाश देणारे, पण त्यांना सांगावं लागते सूर्य होईपर्यंत तुम्ही आपला कारभार चालवा. सूर्य उदयाला आला निघून जा. पण आणखी दुसरी घटना, सूर्योदय झाला म्हणजे मग काय होत असे? पांढरं पडत असे, त्याला प्रभात म्हणतात. काय म्हणायचं? अजून सूर्य उदयाला आला नाही, उदयाला येण्याच्या पूर्वी त्याला प्रभात म्हणतात. गेल्या गवारके लोक 16 वेदना भरायच्या. म्हणलं आता तांबडं फुटलं, आता भोपळ्या म्हणा लोकांना सगळं. तेव्हा आत्मज्ञान रूपी डोळे प्राप्त होत असतात. परिणाम काय होत असतो? म्हणजे पक्षी आहे ना, तांबडं फुटलं की ते थांबत नसतात घरट्यात, आपल्या थव्याने काय झाला तेव्हा त्यांना ज्ञानरूपी म्हणजे दृष्टी येते. काय येते? त्याप्रमाणे हा जीवरूपी पक्षी एकदा श्रीगुरूच्या द्वारा ज्ञान झाल्यानंतर देहाची जी अंत असते, देहात मी याला घरटा म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? आपण कोणाच्या घरट्यात राहतो? शरीराच्या. पक्षी कुठे राहते? हा सर्प कुठे राहतो? बिळात. वाघ कुठं राहते? आणि वानर झालं. प्रत्येकाचे राहण्याचे ठिकाणं काय केलेले वेगवेगळे आहे. मग काय होत असते? सूर्योदय झाला म्हणजे देहरूपी अविशाळ म्हणजे करडी श्रीगुरूच्या यांनी मी देह आहे ज्ञान जाऊन मी ब्रह्मस्वरूप आहे असं ज्ञान करायचं. आणखी दुसरी घटना कोणची? लिंगदेह कमळाचा. त्या कमळाच्या पाकळ्यामध्ये भ्रमर गुंतल्या जातो. तिथे झाडं तर बरं आहे, फुल उमललं तर बरं आहे, नाही तर त्याच्यात काय होतं? मरतं. फुल उमलावं लागतं. तर इतका गर्भ होऊन गेलेला असतो, त्याला कल्पनाच नाही मी याच्यामध्ये बंदिस्त म्हणून. मग केव्हा कळतं? सूर्योदय झाला म्हणजे ते कमळ उमळतं आणि मग तो तिथून काय होतो? निघून. मासे असतात ना, माशाचा दृष्टांत नाही ना. जाळे धरणारे मासे धरणारे लोक हाताने धरतात का? हाताने कुठं मासा सापडते का? मग जाळं टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये कोण सापडतो? माझं निघून जायला पाहिजे, त्याला कल्पनाच नाही. आपण जाळ्यात सापडलेला हे त्याला काय नाही, त्याच्यामुळे तो निघण्याचा काय करीत नाही. आणि शेवटी मग जाळ्यात सापडलेला मासा आणि जाळ्याच्या बाहेर असलेला महाराज आनंदात होता. आणि जाळ्यात असलेला मासा एकदा ढेवराने धरला म्हणजे पोटात जातो. हे आपल्याकडे कमी आहे. समुद्राच्या जवळ राहणारे लोक आहे ना, त्याच्यावर ते प्रसंग आहे. एक त्याप्रमाणे
कमळामध्ये गुंतलेला भ्रमर सूर्योदयाची किरण लागल्याबरोबर कमळ उमळते आणि त्याच्यातून हा भ्रमर मुक्त होतो. त्याच्या आत जर एखाद्याशी ढगाळ असते बा, सूर्याची किरण काय होत नाही, ढगाळ वेधात ना. हे एक 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 घटना आहे ते सांगणं आहे. तीच आणखी एक घटना, ते चक्रवाक नावाचा पक्षी असतो, ते नर आणि मादी असतात. रात्रीच्या प्रहरी नदीच्या पलीकडे ते चक्रवाक पक्षी असतो आणि कोण असते, कोण असते इकडे त्याची मिसेस असते. आमचा दोघांचा काय होतो, रात्री काय होतो, तोही ओरडतो ना ही ओरडते, मिलन कुठं होतं, कारण रात्र आहे की काय. मग सूर्योदय झाला त्या दोन पक्ष्याचं काय होतंय, एक चक्रवाक पक्षी आणि त्याची ते धरून झाला पत्नी धरून झाला. त्याप्रमाणे दृष्टांताचं समाधान आता सिद्धांतामध्ये बसवायचं. चक्रवाकाचे शब्दाची उचकडी भेद नदीच्या धुळी तळी भेदरूपी नदी. शब्दाची म्हणजे शब्दाच्या रानामध्ये. आता शब्द म्हणजे अपार शब्दराशी असं म्हटलं आहे. त्याच्यात पुराण तुमचे शास्त्र वगैरे आदी करून हेच कोणी एक नदी, शब्दाची आसकडी आणि नदी भेद नदीची धुळी. प्रत्येक शास्त्रामध्ये एक वाक्यात आहे का भेद आहे, कोणाचं कसं मत, कोणाचं कसं मत, एकेकाच्या मताशी न मिळव अशा असते. पुढे काय होतं, श्री गुरुच्या द्वारा ते भेद नष्ट मिळण्याचे समस्त श्री गेले भेदाभेद निवारणे. आणि मग खरं समाधान काय होते, समनाम ब्रह्म. त्याचा आधान म्हणजे अभिव्यक्ती होणार. तेव्हा शुद्ध चित्तामध्ये याचा अभिव्यक्ती होत असते, मलिन चित्तामध्ये याची अभिव्यक्ती होऊ शकत. आधान म्हणजे त्याच्या प्रत्यय येणे, काय नाही. ब्रह्म एकच आहे, विषम आहे का समान आहे. समशब्द समम बी निर्दोषम ब्रह्म 13व्या अध्यायामध्ये वर्णन केले. मग त्यांना समाधान, तोपर्यंत समाधान नाही. जोपर्यंत हे ब्रह्म अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत किती मोठा असला मनुष्य तरी सगळी तळमळ असते. काय असते तळमळ म्हणजे तळात मळ आहे म्हणून तळ सगळं कडूळ पाणी सगळं विचित्र प्रकार समजा नाही काय. आता हे आपलं काही राजकारण नाही, ही घटना घडली कोणती, बऱ्याच लोकांना बरेचसे पर्यटक काय केले गेले, मारले गेले. तेव्हा आता सगळ्या नेत्या पुरुषाची काय तळमळ चाललेली आहे, कोणता उपाय करा. त्यांना रात्रभर काय नसेल, राष्ट्रावरचं काय संकट आहे ना, आपली गोष्ट त्या सोडून आपल्याला काय पत्रकात जरी वाचलं असलं तरी रात्र खुशाल झोपतो. पण त्यांना काय लागलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात महाराष्ट्राचे किती मारले गेले कोणी ह्याच्यातले काल महाराष्ट्रातले 6 आहे काहीतरी 28 का किती आहे. एक 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 घटना
तळमळ्यावरून चाललं होतं. आपल्याला तळमळ नेते लोकांना काय त्याची, मग ते मोदीला कुठे रात्रीभर झोप येत असेल का? आपली गोष्ट सोडून द्या. एक 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 दृष्टांत. जेणे पाहिल्या पहाटे भेदाची चोरळी फेटे, अठेपी आत्मानु वाटे पंथे कवी. जेणे पाहिल्या पहाटे, सूर्योदय झाला म्हणजे पहाट होत असते. मग लोक प्रवास करायला सुरुवात करतात. रात्र झाली की प्रवास बंद, नाही का? मनुष्य काय रात्री 2 वाजता कुठं प्रवासाला निघतो का? मग कधी निघतो? सकाळी. सकाळी काय ते रात्र असते का? सूर्योदय झाला की प्रवासाला सुरुवात. मग चोर लोकांना रात्रीच्या प्रहरी त्यांचं सगळं राज्य कोणाचं असते? चोराचं. आणि पहाट झाली कुठे जात त्याचा पत्ता नाही. आता आपल्या ठिकाणी चोर कोणते? हे काम, क्रोध, लोभ वगैरे याच्यापासून आपल्याला काय आपलं स्वरूप नेलाय नाही. काय नेलाय? त्याच्या अज्ञानामध्ये हे सगळे अनिष्ट आहे. काम आहे, क्रोध आहे, महासुरो महापा, नाही का? 3ऱ्या अध्यायामध्ये याचं कामक्रोध निमाचे ब्रह्मेचे साम्राज्य आहे. हे चोर लढले आहे ना, आतमध्ये बसलेले आहे ना, हे कुठं शांत झोपत येतात. मग चोराचे ते पहाटे पाहिल्या पहाटे, पहाट झाली म्हणजे चोर थांबत नाही. भेदाचे चोरही भेटे, सगळे चोर निघून जातात. मग आत्मानं वाटे पांतिक योगी लोक आता हे रूपक असल्यामुळे कोणत्या वाटेला चालू लागतात? आत्मज्ञान कसं होईल? आता आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, उद्धार व्हावा, ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त करून घ्यावी, याच्याकडे मनुष्य का दुर्लक्ष करतो? ज्ञानच नाही जरा. मग कोणाच्या तडाख्यात सापडतात? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. त्याच्यामुळे जीवन सुखी होते का? आहे का? इंगळाच्या ह्याच्यावर जर माणसाने अग्नी पेटवला आणि झोपा म्हणलं त्याच्याकडे जाऊ द्या. साधे ढेकणं जर असलं तर माणसाला झोप येऊ देत नाही. आणि चिलटाचा काय विचारच नका. ते चिलटा करता अलीकडे निघालेलं आहे काहीतरी हे असतं. पण ढेकणं तर दिसत नाही, पण चावल्याशिवाय रस्वे पुण्य. नाहीतर आणखी दुसरी घटना, आत्मानुभवाचे पंथे घ्यायचे. साधक लोक विषय पामार नाही. कोण घ्यायचे? विषय पामाराला काय काही आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे का धन प्राप्त? बरं, मोजकं समाज ज्याच्या मिळवण्यामध्ये किती येऊ द्या, समाधान नाही. काय नाही, हे गरज होतं बघा. चांगला कलाकार होऊन असं देवघर तयार करायचं. आणि मग देवघर ते विकायचे. काय तुमचे 15,000 म्हणा, 16,000 हे काय. आणि आपल्या मानताला ते घ्यायचं होतं, गुलाबबाबा नाव नसं नाही का, त्यांना ते देवघर घ्यायचं होतं. मग यांना विचारलं, म्हणलं का तुमच्याकडे देवघर आहे का? म्हणजे हा म्हणलं आम्हाला विकत घ्यायचं आहे. घ्या की म्हणाला. त्याने विचारलं, म्हणलं भक्ताचा आणखी महाराज आहे यांच्या ह्याच्यामध्ये नाही का? एखाद्याला सांगितलं म्हणजे पैसे देत असतात. मग ते गुलाब बाबा त्याने विचारलं, म्हणलं तुमच्या देवघराची किंमत काय आहे? पूर्वी तो
15,000 देऊन टाकायचा. किती म्हणलं आता गाठ धनिक माणसाची आहे, आजी आताची. मग त्याने सांगितलं म्हणलं बा 21,000 किती. मग ते गुलाब बाबा हे म्हणलं बाबा देऊन टाक 21,000. चला घ्या. त्याचा चेहरा उतरला होता बा. तो आम्हाला भेटला. म्हटलं का चेहरा का उतरला. म्हणले काय करा म्हणलं आमच्याकडून चूक झाली. म्हटलं काय चूक झाली. म्हणलं आमचं देवघर महाराज बाबांना द्यायचं होतं. आम्ही सांगायला पाहिजे होतं 25-30,000. 15,000 विकतो. तरी म्हटलं 21ला सांगितलं. किती तरी सांगितलं की घेऊन देऊन टाकाय. म्हटलं 25 सांगितलं तुझं फार झालं. 3,000 काय झाले. म्हणजे 21,000 देऊन सुद्धा समाधान आहे का. हा काय असे मग सगळ्या दुष्कृत्याच्या बाप कोणाचे लोभ आहे. सगळ्यात पाप करणाऱ्यामध्ये जास्त आहे. त्याचं नाव काय म्हणायचं. लोभ आहे. किती द्या निर्वाहापुरते असं कुठं राहिलेलं आहे का. आणि त्या श्रीमंतीचा उपयोग काय मग. आतापर्यंत 15 लाखाची गाडी घेत होता. आता 35 लाखाची. त्याच्या पुढे 50 लाखाची. आणि आता तर 1.25 कोटी रुपयाची. संपत्तीचा सुद्धा उपयोग करता आला. 1.25 कोटी रुपयाची गाडी सुद्धा कुठं नसे. 10 लाखाची गाडी कुठं. 1.25 लाखाची का चोऱ्याला. उलट जमलं तर जमलं. नाही तर ॲक्सिडेंट झाला म्हणजे रामबरोबर भाई. समय हे म्हणून म्हटलं आहे काम आहे क्रोध आहे महाशना तस्मात येतात आहे. आत्मानुभव वाटे. मला आत्मानुभव प्राप्त करून घ्यावा असे जे योगी लोक मग मात्र ते आपल्या मार्गाला लागतात. तीच आणखी पुन्हा दुसरा दृष्टांत. जयाचा रश्मी पुंजरा नाही. जयाचैनी विवेक किरणे उन्मेक सूर्यकांत फुनगी दिपले जाळीत दांगे संसाराचे. जयाचैनी विवेक किरण सांगे उन्मेक सूर्यकांत फुनगी. सूर्य असतो. सूर्याची किरण असतात. ती किरण कुठे येत असतात इथपर्यंत खाली पडतात. ते किरण जर सूर्यकांत मळ्यातून आले. कोणत्या मळ्यातून. सूर्याची किरण त्याच्या अग्नीच्या हे असतात. काय असतात त्या सूर्यकांत मळ्यातून. कोणत्या मळ्यातून ते जाळून टाकतात. काय काय हे सूर्यकिरण जाळण्याचं काम करत नाही. फक्त प्रकाश देते. आणि सूर्यकांत मळ्यातून आलं तर जाळण्याचं. त्याप्रमाणे श्री गुरुच्या मुखातून येणार ज्ञानामृताची किरण कोणती. ती काय करते. साधकाच्या बुद्धी शिरल्यानंतर संसार रूपी वृक्षाला जाळून टाकतात. तर दृष्टांत इथे आहे. जयाचैनी विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत फुनगे. उन्मेक म्हणजे ज्ञान. सूर्यकांत जसा आणखी त्याच्या ह्याच्यातून येणारा किरण आणि जाळून टाकतात. दिपले जाळीत दांगे संसाराचे. त्याप्रमाणे श्री गुरुच्या मुखातून ज्ञानद्रव्य किरण आल्यानंतर आणि साधकाच्या बुद्धीत शिरल्यानंतर संसार रूपी असलेलं अरण्य किंवा सगळं दांग म्हणजे अरण्य. त्या अरण्याचा काय एका अरण्याला जर लाग लागली तर झाडं काय होतात संपतात. त्याच्यातले कोण असतात त्याला वंचर असं म्हणत असतात. ते बिचारे होरपळून मरतात. पक्षी मात्र सावध असते का. पक्ष्याची घरटी कुठं असते. आणि त्यांना कळलं वनाला काय लागली आहे उठून जातात ते.
आणि सर्प वाघ हत्ती सापडतात, होर पळून खावतात, मारतात. एक 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 दृष्टांत. रश्मीपुंज निर्भर होता स्वरूप मुखरी स्थिर, महासिद्धीचा पूर मृगजळ. एकदा सूर्य बरोबर आणखी दुपारच्या वेळी त्याची किरण जमिनीवर आणि जर दिसली आली, मृगजळ दिसतं. काय दिसते? मृगजळाची उत्पत्ती कोणापासून आहे? सूर्याच्या किरणाला. तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी तो दिला. तेव्हा आणि स्वरूप करी स्वरूप रूपी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा उदय होता बरोबर. आणि हे महासिद्धीचा पुरुष मृगजळ. जसं मृगजळ सूर्य आणि जमिनीच्या दोन संबंधातून जसं मृगजळ उत्पन्न होते, त्याप्रमाणे महासिद्धीचा पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला त्याला रिद्धी सिद्धी काय होतात? तुकोबाराय म्हणा, हे लोक का सिद्धीचा स्वीकार करीत नाही? सिद्धी लावी नेले आरामसे मग त्यांना रिद्धीचे एखाद्या वेळेला उपयोग करतात, सारखा उपयोग करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगदेवाचा अभिमान निवृत्त करण्याकरता सिद्धीचा काय केला? कोणता उपयोग? चालविली आणि पुढे हरली चांगली, नाही तर भ्रांती जर असे, नाही तर एरवी का तो शरण येत होता का? तो शरण येत नव्हता. उलट ज्ञानेश्वर महाराजाच म्हटलं, हे पोरे इकडे पाहायला काय म्हटलं होता? भक्ताबाईला म्हणा तुला खेळणं देऊ का? पण त्याला केव्हा कळालं म्हणलं असलं रिद्धी सिद्धी चांगदेव खरा वाघावर बसून येत होता, हातात सापाचा चाकूर होता. हे रिद्धी सिद्धीच आहे. पण जडाला चालवणे इतकी शक्ती त्याच्यात नाही. सजीवावर शक्ती होती. वाघ कसा आहे? सापही कसा आहे? ज्ञानेश्वर महाराजी भिंत. मग जडाला चालवणं सामान्य आहे. आपल्यापेक्षा सामर्थ्यांचं काय अधिक आहे. मग आले लोटांगणी. आता सापावर वाघावर बसतो का लोटांगण करत येतो? पण केव्हा त्यांचं सामर्थ्य कळालं? एक 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 दृष्टांत. प्रत्येक बोधाचे महत्व आहे. स्वामतेच्या मध्याने आली आहे. लपे आत्मफळाची छाया आपण पाहिजे. प्रत्येक बोधाचे महत्व आहे. प्रत्येक म्हणजे आत्मरूपी हाच कोणी बोध. आणि स्वामतेच्या मध्याने सूर्याचे प्रातःकाल, मध्यान्ह काल आणि सायंकाल. सकाळच्या वेळी कोणता असतो? प्रातःकाल. दुपारच्या वेळी आणि मावळाच्या वेळेला सायंकाळ. माध्यान्हकाली आली आहे. लपे आत्मभ्रांती जाय आपण पाहतोय. आपल्याला आत्म्याविषयी भ्रांती झालेली आहे. प्रत्येक दर्शनाच्या मध्ये आत्मनिका शोधा करता निघाले. कोणी शरीरालाच काय मारून बसले, कोणी इंद्रियाला, कोणी मनाला, कोणी बुद्धीला. आनंदबाई कोशापर्यंत गेले, कोणत्या कोशापर्यंत, आणि तिथेच अडकून बसले. होती गोड नदी म्हणून बसले गंगा. असे सगळे आपण तरी काय आहोत? देह सोडणं आत्मा, देहालाच आत्मा काय गुमान बसलो. देह खंडाना ईश्वर पाहिजे. एकदा श्रीगुरु सूर्याचा उदय झाला म्हणजे जो उपनिषदामध्ये असंगोयम प्रज्ञाचे का या पदाला काय होतो? प्राप्त होतो. आत्मभ्रांती हे जे भ्रम असतो तो सगळा भ्रम काय होतो? निवृत्त होतो. आपण पाहतोय. एक दृष्टांत दिलंय. अगदी दुपारच्या वेळी
सूर्याचे किरणावर तापत असताना आपली सावली पडते. काय पडते? तर दृष्टांत इथे ज्ञानेश्वर महाराजांनी, जपे आत्मभ्रांती छाया आपण काय, आत्म्याची भ्रांती हीच कोणी सावली, ती का ते नष्ट होते. त्यावेळी विश्वस्वप्नाचे कोण अन्यतामध्ये निद्रते, सांभाळीन वैरचे माहेराते. विश्वस्वप्नाचे ते कोण अन्यता प्रती, तेव्हा अन्यता प्रती जे आहे काही अवस्था आहे का, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या सगळ्या अज्ञानातल्या अवस्था आहे. तुरिया वगैरे आहे ना, उन्मनी वगैरे, या अवस्था मात्र ज्ञानातल्या, हे सगळ्या अवस्था आहे. काय शुभेच्छा सुविचारणा तर माणसा संशक्ती पदार्थभाविनी वगैरे आहे ज्ञानाच्या भूमिका आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती वगैरे अन्यतामध्ये. अन्य म्हणजे अन्यथा ज्ञान म्हणजे अज्ञानामधून आलेलं ज्ञान, त्याला अन्यथा. मी जे आहे ज्ञानच आहे, पण अन्यथा ज्ञान आहे. अन्यतामध्ये निद्रित आहे. विश्वस्वप्नाचं आहे. विश्व सुद्धा एका ठिकाणी भास म्हटलेलं आहे महाबळवीत. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? स्वप्न म्हटलं. तर विचारसागर आहे ना, त्या विचारसागरामध्ये 15-20 परिच्छेद आहे. तेव्हा जागृती नसून काय आहे? स्वप्न आहे. म्हटलं स्वप्नातले जागृती किती मिथ्या आहे, स्वप्नापेक्षा सुद्धा मिथ्या आहे. स्वप्नाला काहीतरी देश काल आहे, पण जागृतीला देशही नाही, पुढे काही नाही, कालही नाही. मग स्वप्नातलं स्वप्न असं म्हटलं. मग जागृती सुद्धा स्वप्न आहे, पण ते स्वप्न केव्हा जात असतं? आपल्याला स्वप्न पडलं, स्वप्नातला माणूस म्हटला वाघ वाघ वाघ, साप साप, त्याला काय काठी द्यायची असते का? मग काय द्यायची असते? जागा झाला म्हणजे काय होतं? जागा झाला म्हणजे काय होतं? स्वप्नाची वाघाची भीती काय होते? वाघाची भीती जाते का वाघच जातो? आणि कसा होतो? निर्भय होता. त्याप्रमाणे पण हे केव्हा जागृती झाल्या, त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी भीती आहे ना, अरे भीती आहे की मी मरतो ही सुद्धा काय, तशी वाघाची भीती तरी बरी. यमाची भीती त्याच्यापेक्षा कशी आहे? निदान वाघाला चुकवता तरी येतं, काय करते यमाला. मग खरी भीती कोणती आहे? ते एक म्हातारी होती, जक्क म्हातारी होती, बेवारस. काय जक्क 80-100 वर्षाची म्हातारी, पण उपजीविकेचं काही नाही, कोणीच नाही. भूक तर लागते, मग ती रानात जायची आणि काठीका काय करायची आणि ती विकायची बघायची. कंटाळून गेली. शेवटी म्हणलं आपलं असं जगण्यापेक्षा आपलं मेलेलं, म्हणजे एका झाडाखाली अशी मोळी ठेवली काय, आणि मग मी म्हणलं अरे यमा तुला काही कळत आहे का? तर म्हटलं या लोकांनी नेण्याची यादी तयार केली, त्या यादीत माझं नाव नाही का? म्हणलं लवकर लवकर ये, या दुःखातून मला काय कर. हे काय दुःख आहे? म्हटलं हे म्हातारपणचं, खायला नाही प्यायला नाही, भूक लागते तरी काय नाही, आणि एवढं मोठं होत झालं. ते झाड कशाचं होतं? कल्पतर होतं. आणि हिने हाक मारली, हे म्हणलं बाबा अरे कुठे अडकलात, लवकर लवकर ये, मला काय कर. असं म्हणता कोणाला? म्हातारी विचारायला लागली. म्हणलं कोण आहे तू, कशा करता आला? म्हणलं तुला नेण्याकरता. मला नेण्याकरता म्हणजे तू हाक मारली ना? म्हणलं हे यमा काय कर.
म्हणलं धावात आलो तुला नेलं. या माय असं म्हणता बरोबर हो म्हातारी घाबरली. आणि मग काय होतं म्हातारी म्हणायला लागली. म्हटलं ए बाबा तुला हाका मारल्या कशा करता. म्हटलं मुळीच जोड झाली. आणि ते उचलण्याकरता काय हातभार पाहिजे. मी कशा करता माणसं कशाला भीत असतात यमाला. खरी भीती कोणाची आहे? यमाची आहे ना. म्हणून ज्याप्रमाणे स्वप्नातल्या सापाची भीती जागा झाल्यावर राहत नाही, त्याप्रमाणे ही अविद्यारूपी निद्रा, हे जागृती स्वप्न काय आहे? स्वप्नच आहे. पण हे स्वप्न केव्हा कळत असतं? अविद्या राहते. अविद्यारूपी रात्रीतलं हे जागृती रूपी काय आहे? स्वप्न आहे. संतांच्याकडून ते अविद्या राहती, अविद्यारूपी याच्यातलं स्वप्न जागे करणारे कोण असतात? श्रीगुरु. नाही का एखाद्या माणसाला स्वप्न पडलं त्याच्यात वाघ पाहिला तर रस्त मनुष्य त्याला काय करतो? काठी देतो का जागा करतो? मग वाघाची भीती काय होती? तसे संतांकडून जागृती प्राप्त झाली. यमाची भीती काय होते? मरणाची भीती काय होते? निवृत्त होते. ही जागृती कोणती आहे? आत्मज्ञान रूपी. सर्व स्थितीमध्ये देह आहे का? देह असून सुद्धा भीती आहे का? हे कोणाच्यामुळे मिळते? संतांच्याकडून मिळणाऱ्या. त्रस्त मनुष्य जसं आणखी स्वप्नातल्या माणसाची भीती घालवतो, त्याप्रमाणे श्रीगुरु असलेल्या संसारामध्ये याच्यातली भीती काय करतात? घालवतात. दृष्टांत कोण अन्यतामध्ये निद्रिते नाही का? सांभाळी नुरेची येते माया राहते. म्हणून हे जे विश्वरूपी स्वप्न अन्यतामध्ये, अन्यथा निद्रेमध्ये पडलेलं जे स्वप्न ज्याच्या योगाने आले आणि सांभाळीत नुरेचे अपोजिट आहे. स्वप्न माया रात्रीच गेली. कोणती रात्र गेली? मग मायाच्या बरोबर सर्व तिचं संपलं आहे. एकाच्या बरोबर. कारण हे संपूर्ण जे कार्य आहे हे कार्य कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे का मायेचं आहे? आहे का? सगळ्याच्या जगात आहे माया. तुमच्या पंचदशीच्या नाटक दीपामधली पहिली ओवी आहे. अद्वय आनंद रूपस्य सद्वयांचे नाटक दीपामधलं पहिला श्लोक. परमात्मा अद्वयानंद पूर्वम पूर्वम स्वयमेव जगत भूत्वा. परमात्मा अद्वयात पूर्ण पूर्ण. परमात्मा कसा आहे? स्वयंप्रकाश रूप आहे. पण मायेच्या स्वयमेव जगत. जगत कोणाचं कार्य आहे? नाही का? स्वयमेव जगत होता प्रविशत जीव. आणि जीव रूपाने काय करतात? मग जीव जगत हे सगळं कोणाचं कार्य आहे? सदा विचार हे तस्मात. जगत आणि जीव कोणाचं कार्य आहे? मायेचं काय? जीवपणा कोणामुळे आला आणि जगत हे कोणामुळे आलं? मग आता एकदा सूर्याचा उदय झाला म्हणजे सगळं काय झालं? संपलं. मायाच संपली. मायेच्या बरोबर सगळं कार्य काय झालं? संपलं. नुरेची जेथे माया राहते. मनोनी अद्वय पाटणी आनंदाची दाटणी सुखाने कृतीची घेणी देणी बंधावी. मनोनी अद्वय बहुत पाठ. तुम्हाला ऐकायचं अद्वैतानंदाचं 13व्या प्रकरणामध्ये आता सर्व सांगा. परमात्मा कसा आहे? तिथे कोणताही द्वैत नाही. ते अद्वैत स्वरूप आहे. असंग वयम पुरुष. अद्वय बौद्ध पाटणी. हेच कोणी राजधानी. पाटणी म्हणजे बिहारची राजधानी नाही काय. अद्वैत बौद्ध पाटणी. अद्वैत रूपी असणारा बौद्ध या राज्यामध्ये महानंदाची दाटणी. कोणाची दाटीवाटी झाली?
आहे का वाजीपेक्षा जास्त माणसं आली म्हणजे मग चेंगराचेंगरी होत असते. नाही का? काय म्हटलं या यात्रा भरली, शिरायला सुद्धा काय नाही, इतके दाट म्हणलं लोकांचे. तेव्हा कोणता आनंद, कोणता महानंद, नाही का? सगळ्या आनंदाचा राजा कोण आहे? आत्मा. त्याला महान आहे. तिथूनच हे सगळं काय होतं ते. आत्मा जर आनंद रूप नसता तर कुठेही आनंदाचा प्रत्यय आला. साखर जर गोड नसती तर कोणताच पदार्थ गोड झाला. म्हणून आनंद स्वरूप कोण आहे? त्याची दाटणी होते म्हणजे भरपूर मिळत असतो. आणि सुखानुभूतीची घेणी देणी म्हणणं आहे. माझा सगळा व्यापार दुःखाची घेणी देणी का सुखाची? नाही का? बंधावे लागते. हा म्हणला सुख घ्या की, आता म्हणलं त्याचा भाव काय पडला आहे? व्यवहार आहे ना. अति माल आला म्हणजे त्याचा भाव काय होतो? हे टमाटर फेकून देतात. दूध सुद्धा उपटून काय करतात? कांद्याचं काही विचारत नका. हा म्हणलं कांदे फेकून दिले, ते म्हणलं विकायला न्यायचे जेवण, तो एक खर्च जास्त आहे. किंबहुना ऐसे ऐसे मुक्त कैवल्य सोदिवसे लाई एका प्रकाशी जायचे. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं, कोणती अवस्था प्राप्त होते? मुक्त कैवल्य. केवल म्हणजे केवलो भाव, एक बद्ध कैवल्य आणि एक मुक्त कैवल्य. बद्ध कैवल्य म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होणं, याला म्हणतं बद्ध कैवल्य. आणि ते ब्रह्म माझ्याहून भिन्न असून मी किम स्वरूप आहे अशा या बोधावरती मी ब्रह्मा ही वृत्ती काय होत नाही. तिथे वृत्ती सहित माझं लपवी. स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही, वृत्ती नाही. अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा काही नाही. झोपेमध्ये गेलो म्हणजे कोणती वृत्ती आहे का आपल्या ठिकाणी? केवळ ज्ञान आहे. आणि तेच आपण समाधीमध्ये गेलो बघा, जीवनमुक्त अवस्थेमध्ये गेलो, तिथे कोणत्याही प्रकारे सगळ्या वृत्तीचा लय झालेला. झोपेमध्ये जसा सर्व वृत्तीचा लय झालेला, त्याप्रमाणे या अवस्थेमध्ये त्याला मुक्त कैवल्याचं म्हणा. मी ब्रह्मा हे सुद्धा ज्ञान जिथे मावळून गेलं आहे. आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा सेवती साधू संत. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या ह्याच्यात आहे? मुक्त कैवल्य. हो लागे ऐसे आणि सुदिवसे, अशी अवस्था ज्या दिवशी प्राप्त होईल त्याला सुदीन असं म्हणायचं. धन्य झालो आता न पडे या बाई, सदा लाईचे का प्रकाशाने जयाचे. समाधी अवस्था आहे, पण समाधी अवस्थेमध्ये काल परिच्छेद आहे. 24 तास समाधीमध्ये राहू शकत, उत्थान भाव असं. पण हे ज्ञान एकदा झाला, किती जरी प्रयत्न केला, एकदा लोखंडाला परीस लागल्यानंतर, पुन्हा सोनं झाल्यानंतर पुन्हा तो लोखंड भावाला प्राप्त होत. त्याप्रमाणे ज्या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे खंड नाही, अशी अवस्था श्रीगुरूच्या कृपेने काय होते? आपल्याला प्राप्त होते. तो निजधाम योगी चारावं, उदय जाची उदय जात घेऊ, आणि फेडी पूर्व दिशाची ठाऊ उदय असताचा. जो निर्धाम योमी चारावं, आपलं स्वतः काय धाम, ज्ञानदेवा घर, महाज निर्धाम राज्यामधला सामान्य का राजा आहे राव. आणि उदय झाला ते उदय आपल्याला वाटलं ते सूर्याचा उदय आता झाला. आपण असं म्हणत होतो, सूर्य कुठे मावळत असतो का? तर पृथ्वीच्या आडाला मिळा आपल्याला काय वाटतंय? मावळलेला आहे. पुन्हा पृथ्वी बाजूला झाली की मावळणे उदयने दोन आपण लावलेले आहे. काय लावलेले?
वास्तविक त्याला हे उपजणे आणि निमणे हे दोन्ही धर्म दोघा सहाय्याने उगवलेला जाईल. आपल्याला आपण दोन धर्म लावलेले आहेत त्याच्या ठिकाणी, नाही का. ब्रह्मस्थितीने बद्दल मुक्त स्थिती कशामुळे? ब्रह्माचं ज्ञान नाही म्हणून कोणती अवस्था आहे? ज्ञान असेल तर मग ब्रह्माला आहे का? मग कोणाच्या दृष्टीने? मग आपल्या दृष्टीने उपजणे आणि निपणे, उदय जाणे आणि मावळणे. सूर्याच्या दृष्टीने नाही. सूर्य सदा कसा आहे? उगवलेलाच आहे. आणि फेडी पूर्व दिशाची ठाव जो उगवल्यानंतर, नाही का, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वगैरे आग्नेय वगैरे या सगळ्या दिशा काय होतात? मावळून जातात. उदय अस्त वगैरे आरोपित धर्म आहे. सूर्याचा उदय झाला आता, सूर्याचा आणि मावळला, हे सगळे धर्म कोणते? आरोपित धर्म आहे. वस्तुतः सूर्याला उदय नाही ना काही नाही, असतोही सुद्धा नाही. दिसणे नसे माळवे आणि दोही झाकीचे ते स्वयं पालवे. काय बघू बोलू हे आगवी भुगाची आणि दिसणे न दिसणेशी माळवे. दिसणे म्हणजे ज्ञान, न दिसणे म्हणजे अज्ञान. आपल्या ठिकाणी आहे ना, काही अज्ञान आहे, काही विपरीत अज्ञान आहे ना. स्वस्वरूपाचं आपल्या ठिकाणी काय अन्मेदी आहे, विपरीत ज्ञान आहे, ते सुद्धा अज्ञानच आहे. मग काय होतं सूर्याच्या प्रकाशामध्ये? न दिसणे म्हणजे अज्ञान, दिसणे म्हणजे ज्ञान, मावळ म्हणजे दोन्ही नाहीसे होतात. आणि जे दोन्ही झाकले जे स्वयं पाहिजे, दिसणे आणि अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही आणखी आवृत झालेलं. कोणतं आवरण नावाची एक अवस्था आहे ना. आवरण काय करते? असूनही सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान होऊ दे इतकंच नाहीच निश्चय होतं. एक दोन आहे, अज्ञान, आवरण, विक्षेप, अशा आभासाच्या अवस्था आहे. अज्ञान म्हणजे काही न कळणे असा जो व्यवहार होतो त्याला अज्ञानाचं म्हणतात, नाही का. परोक्ष ज्ञानाच्या पूर्वी आपल्या ठिकाणी काय असते? आहे का? याला अज्ञान मिळालेलं. मग काय करतं ते अज्ञान आवरण म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही. ज्ञान होऊ देत नाही का? ब्रह्म नावाची वस्तू नाहीच. ब्रह्माचा त्रैकालिक काय अभाव आहे, अज्ञानाचा परिणाम आहे. कसं आता तुम्ही एक विचारसागर ऐकता पंचदश ब्रह्मा काहीतरी आहे असे तुम्हाला काय विषय आम्हाला विचारात तुम्हाला शहाणपणात घालते, एकदम मूर्खपणात. ते आम्ही ना पंढरपूरला पाठ ऐकून यायचे बघा. मग काही लोक बसलेले असायचे. काय बा झाला का पाठ? बरं बा. ब्रह्म कसा होता? काळ होतं का गोर होतं? माया कशी होती? म्हणलं ती लुगडं नेसली होती का साडी? लोक काय बोलतील काही. त्यांना ब्रह्माचं अज्ञान आहे, कत्तराखाली अत्यंत अभाव आहे. ते आकाशाचा परिणाम आहे. त्याचा नवा ईश्वराचा सुद्धा आहे. काही लोक ईश्वर काय करीत नाही, चार वाक याचे माणसं काय मानत नाही. मग त्यांना सांगितलं जगाची प्रतिष्ठी संगती लावा की जगाचा करता किमन्यत काम. कामामुळे जगात काय होतं? उत्पन्न होतं. मी ईश्वर काय करायचे? ज्याने ईश्वर मानला नाही त्यांनी आपली हानी करून घेतलेली आहे. विसरली तया आणि पद्धतीला खाणी. मग सगळं काय खंती ते न करान गाढ कुत्रा ऐसे बहुते. आणखी क्रमाक्रमाने याचा काय केलं आहे विचार केलेला आहे. बहु बोलो हे आगवी भुकाची आणि अशा रीतीने आणखी दोन्ही नाहीसं झाल्यानंतर
आपल्या स्वरूपाची प्राप्ती होत असते. आणखी पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अहो 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 राम अहो रात्रीचा पहिलं काळ कोणे देखावा ज्ञान मार्तांड जो प्रकाश विन प्रकाश. म्हणून श्रीगुरूच्या कृपेने आणखा असा दिवस उगावत येतात. आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. अधिक विचार कधी करू.